हरिकृष्णा क्लिनिकच्या वतीने गॅस्ट्रायटिस बद्दलची सर्वसमावेशक माहिती खालीलप्रमाणे आहे. हा आजार समजून घेण्यासाठी आपण आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र मॉडर्न मेडिसिन या दोन्ही बाजूंचा विचार करणार आहोत. 1. व्याख्या डेफिनेशन. आधुनिक दृष्टिकोन. जठराच्या आतील अस्तराच्या स्टमक लाइनिंग पडद्याला आलेली सूज किंवा दाह म्हणजेच गॅस्ट्रायटिस. आयुर्वेदिक दृष्टिकोन. आयुर्वेदामध्ये याला आम्लपित्त असे म्हणतात. शरीरातील पित्त दोषाचे असंतुलन होऊन जठराग्नीवर होणारा विपरीत परिणाम म्हणजे आम्लपित्त. 2. लक्षणे सिम्पटम्स. रुग्णांना खालीलपैकी काही किंवा सर्व लक्षणे जाणवू शकतात. पोटाच्या वरच्या भागात जळजळ, जेवणानंतर ही जळजळ वाढू शकते. अपचन इंडिजेशन. पोट जड वाटणे किंवा भरल्यासारखे वाटणे. मळमळ आणि उलट्या, अन्नावरची वासना जाणे. पित्ताचे ढेकर, तोंडात आंबट किंवा कडू पाणी येणे. भूक न लागणे किंवा वारंवार ढेकर येणे. 3. कारणे कॉजेस. चुकीचा आहार, अतितिखट, तेलकट, मसालेदार, आंबट आणि फरसाणयुक्त पदार्थांचे सेवन. अनियमितता, वेळेवर न जेवणे, रात्री उशिरा जेवणे किंवा उपवास करणे. औषधांचा प्रभाव, वेदनाशामक, पेनकिलर्स, गोळ्यांचा रिकाम्या पोटी वापर. मानसिक ताण. वाढलेला मानसिक तणाव पित्त वाढवण्यास कारणीभूत ठरतो. संसर्ग. हेलिकोबॅक्टर पायलोरी एच. पायलोरी या जीवाणूचा संसर्ग. व्यसने, अति मद्यपान आणि धूम्रपान. 4. निदान आणि तपासण्या. डायग्नोसिस आणि इन्व्हेस्टिगेशन्स. आधुनिक वैद्यकशास्त्रात अचूक निदानासाठी खालील तपासण्या केल्या जातात. रक्त तपासणी, ब्लड टेस्ट एच. पायलोरी संसर्गासाठी. श्वास चाचणी, ब्रेथ टेस्ट, जीवाणूंच्या अस्तित्वासाठी. एंडोस्कोपी, जठराच्या आतील अस्तराची स्थिती पाहण्यासाठी गरज पडल्यास. आयुर्वेदिक परीक्षण, नाडी परीक्षा आणि जिभेवरून प्रकृतीचे आकलन करून पित्ताची स्थिती तपासली जाते. 5. उपचार ट्रीटमेंट प्लॅन. आयुर्वेदिक उपचार आयुर्वेदिक अप्रोच. शमन औषधी. पित्तशमन करण्यासाठी प्रवाळ पिष्टी, कामदुधा रस, सूतशेखर रस, अविपत्तिकर चूर्ण यांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे. पंचकर्म. शरीरातील अतिरिक्त पित्त बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विरेचन, डिटॉक्सिफिकेशन करणे अत्यंत गुणकारी ठरते. आधुनिक उपचार मॉडर्न मेडिसिन अप्रोच. अँटासिड्स, पित्त कमी करणारी औषधे. PPI, प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स, जठरातील आम्ल निर्मिती रोखण्यासाठी उदा. पांटोप्रझोल, ओमेप्राझोल. अँटीबायोटिक्स. जर एच. पायलोरी संसर्ग असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कोर्स पूर्ण करणे. 6. आहार आणि जीवनशैली. डॉस आणि डॉन्ट्स. काय करावे पथ्य. काय टाळावे अपथ्य. सात्विक आणि ताजे अन्न घ्या. अतितिखट, मसालेदार आणि जंक फूड टाळा. दूध, तूप, खडीसाखर यांचा समावेश करा. चहा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक्स टाळा. जेवणाच्या वेळा पाळा. मद्यपान आणि धूम्रपान टाळा. पुरेशी विश्रांती आणि झोप घ्या. रात्री उशिरा जेवणे टाळा. हरिकृष्णा क्लिनिकचा सल्ला. गॅस्ट्रायटिस हा दुर्लक्ष करण्यासारखा आजार नाही. जर तुम्हाला वर नमूद केलेली लक्षणे वारंवार जाणवत असतील तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता वैयक्तिक निदानासाठी क्लिनिकमध्ये येऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी केलेले निदान आणि उपचार तुम्हाला भविष्यातील अल्सरसारख्या गंभीर समस्यांपासून वाचवू शकतात. आपल्याला यापैकी काही लक्षणे सध्या जाणवत आहेत का, ज्याबद्दल आपल्याला अधिक सविस्तर माहिती हवी आहे?